नगर परिषद 2025 या अनुषंगाने आज आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। मी 2017 पासून ते 2022 पर्यंत संपूर्ण गावाचा लोकांनी आशीर्वादामुळे निवडून आलो आणि 5 वर्ष अत्यंत चोखपणे नगराध्यक्षाची जबाबदारी सांभाळलो आणि त्या निवडणुकीच्या वेळेस जे मी निवडणूक जाहीरनामा माझ्याकडून दिलो होतो त्याच्यातले 90% काम पूर्णत्वास केलेला आहे आणि जे काही कामे नवीन आता पुढे येईल ते पूर्णपणे काम आता पुढच्या कार्यकाळामध्ये जर निवडून आलो, लोकांनी आशीर्वाद दिला, गावच्या जनतेने आशीर्वाद दिला तर पूर्णत्वासकडे नेऊत। त्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि मला विश्वास आहे मागच्या 5 वर्षामध्ये मी जे कामे केलेली आहेत त्याची पावती म्हणून पुन्हा एकदा मुदखेडची जनता, सगळ्या समाजाचे लोक माझा साथ देतील आणि मला पुन्हा या निवडणुकीमध्ये विजय ठरवतील असा माझा विश्वास आहे। 2017 ते 2022 हो, या कालावधीमध्ये आपण मुदखेड नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष होता। पहिल्यांदा आपण आपल्या कार्यकाळात काय काय विकास कामं झाले या संदर्भात? मी माझा निवडणूक जाहीरनामामध्ये पहिलं नगर परिषदेला आर्थिक स्वायत्ता करण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच 5 वर्षात कसल्याही प्रकारचा कर वाढवणार नाही हे आश्वासन दिलं होतं आणि ते प्रामाणिकपणे नगरपालिकेला स्वायत्त केलेला आहे। तुमच्या समोर भव्य 2 कॉम्प्लेक्स आहे, एक नवी आबादीला जाताना एक आणि उमरी रोडला एक कॉम्प्लेक्स। या कॉम्प्लेक्स बांधल्यामुळे नगरपालिकेचा उत्पन्न नक्कीच वाढलेला आहे आणि जेवढं पैसा टाकून काम केलेलं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नगरपालिकेला त्याचा उत्पन्न झालेला आहे आणि पुढच्या अजून 60 वर्ष जेवढी इमारत लाईफ तोपर्यंत नगरपालिकेला उत्पन्न भेटणारच आहे। मी काम केलेले आहे, नगरपालिकेला स्वायत्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलो आणि स्वायत्त केलेला आहे। आणि अजून एक ते जागा फॉरेस्टची आणि युनानी हॉस्पिटलची ही जागा सुद्धा नगरपालिकेने घेतलेली आहे। माझ्या कार्यकाळामध्ये पैसे भरून सगळं ऑर्डर वगैरे झालेला आहे, 7/12 मध्ये सुद्धा लागलेला आहे। तो आता नगरपालिकेचं काम होतं तिथं भव्य अशी इमारत बांधून लोकांना दुकानं वगैरे जे काही पाहिजे असेल तिथं द्यायचं, पण प्रशासक राजमध्ये काही शक्य झालं नाही आणि प्रशासकाने त्याच्यावर ध्यान दिलेलं नाही, त्यामुळे ते रखडून तसंच पडलेलं आहे। जर पुढे मला संधी भेटली तर ती जागेवर नक्कीच मोठा शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि जे काय तिथं करता येईल लोकांच्या सोयीसाठी, नगरपालिकेला उत्पन्न वाढवण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करू। पण पक्षच लढवणार आहात की कोणत्या पक्षासोबत? मी कोणत्याही पक्षासोबत आजपर्यंत निवडणूक लढवलेली नाही, ही माझी 4थी निवडणूक आहे। 3 निवडणूक मी तसंच लढवलेला आहे अपक्ष, त्यामुळे मी पुन्हा अपक्षच जनतेसमोर जाणार आहे। मी काम केलेले आहे, माझ्या कामाच्या जोरावर पुन्हा जनतेसमोर मी मतदान
मागण्यासाठी जाणार आहे. पॅनल उभं करणार आहोत का स्वतः नगराध्यक्षासाठीच लढणार आहोत? पॅनलचं काही अजून ठरलेलं नाही, कारण सध्या पक्षच एवढे झालेत की त्यांच्याकडे सुद्धा कॅन्डिडेट नाही. काही पक्षाकडे 2, 4, 5 वार्डाचे कॅन्डिडेट आहेत. जर मी पॅनल उभा करायचा प्रयत्न केलो तर माझ्याकडे कॅन्डिडेट आहे, पण ते मागचा माझा अनुभव त्याविषयी बरोबर नाही. त्यामुळे पॅनलचं मी काही अजून ठरवलेलं नाही. पण एवढं नक्की सांगतो, नगराध्यक्ष अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे. आपण ज्याप्रमाणे सांगितले की आपल्या वक्तव्यामध्ये की सध्या मुख्य शहरामध्ये आणखी राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी मंजूर झालेले, आपल्याला असं वाटतंय की पुन्हा आपल्याला मॅजिक पॉवर म्हणून लोक किंग म्हणून त्या ठिकाणी फिरत म्हणून आपल्याला असं वाटतं का? नक्कीच माझा 5 वर्षाचा कार्यकाळ मागचा, त्या काळामध्ये जनतेचे एवढे कामं केलेले आहेत, वैयक्तिक असो सार्वजनिक असो, भरपूर कामं केलेले आहेत आणि त्या कामाच्या जोरावर नक्कीच लोक मला निवडून आणतील. आपल्याला कोणी राजकीय पक्षाने ऑफर केली नाही की आमच्या पक्षामध्ये, कारण की आपण 2016 मध्ये अपक्ष या उमेदवार म्हणून निवडून आले होते, लोकनियुक्त होते, तर आपण काम केल्यामुळे त्या ठिकाणी लोकांनी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपल्या क्रेडिबिलिटीवर आपल्याकडे ऑफर केली असते, तर आपण अशा प्रकारचे काही प्रस्ताव आपल्याकडे आले होते का? विषय समजला नाही. कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्याला ऑफर केली होती का आपल्याकडे पक्षामध्ये येऊन प्रवेश करून त्या ठिकाणी आमचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी थांबण्यासाठी? आता नाही, मला कोणी ऑफर केलेलं नाही. कोणी ऑफर केले तर आपण जाणार काय त्यांच्याकडे? नाही. मागील काळात ज्या पद्धतीने आपण निवडणूक लढवली आणि आपण अपक्ष म्हणून होतात, आणि त्यातच काही 2-2.5 वर्षामध्ये आपण काँग्रेसशी निगडीत म्हणून काँग्रेस पक्षामध्ये गेलो होतो का अपक्ष झाल्यानंतर? 2-2.5 वर्ष नाही, 1.5 वर्षातच काँग्रेस पक्षात गेलो नव्हतो. पण असं झालं, काम करायला पेच निर्माण झाला होता. कारण नगरसेवक 15 काँग्रेसचे आले होते, 1 अपक्ष आणि 1 BSP. त्यामुळे कोणताच ठराव मंजूर होत नव्हता. मी माझ्या मार्गदर्शक जेवढे लोक होते त्यांच्याशी चर्चा केलो, आपल्याला यांना सोबत घ्यावा लागेल, त्याच्याशिवाय गावचा विकास होणार नाही आणि तुम्ही जे निवडून दिलेले आहेत ते विकासाच्या नावावर विकास होईल या उद्देशाने निवडून दिलेला आहे. आणि जर यांना आपण सोबत घेतलो नाही तर विकास होणार नाही आणि आपला जे विकासासाठी जे मत दिले आपण ते सार्थ होणार नाही. त्यामुळे लोकांनी सांगितले ठीक आहे, काय हरकत नाही, कारण कौन्सिल म्हणजे ठराव पास करायसाठी नगरसेवक पाहिजेच, त्याच्याशिवाय कामं होणार नाहीत. एवढं एक सगळ्यांना समजलं आणि त्यांनी म्हणले काय हरकत नाही, तुम्ही सोबत घ्या आणि कामं करा. ते म्हणल्यावर सोबत त्यांना घेतलो आणि भरपूर कामं गावात झालेले आहेत. हा आपण मुद्दा घेतला की आता कौन्सिलला घेऊन केलं, ज्या मतदाराने आपल्याला मतदार केलं त्यांना विश्वासात घेऊन या गोष्टी केल्यात का तुम्ही? हो, तेच म्हणलो ना मी. आता मतदारांनी तेच म्हणलं ना, तेच म्हणलो मी. माझे मार्गदर्शक जेवढे होते त्यांना सगळ्यांना बोललो मी आणि त्यांच्या म्हणण्यानुसारच बाकीचं काम केलेलं आहे. निवडून आल्यानंतर आपण अजून एक शब्द दिला होता की नागरिकांना 90 दिवसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारू, असंही आश्वासन दिलं होतं. नाही, मी तसं आश्वासन दिलं नव्हतं. तरी पण आश्वासन तसं दिलं नव्हतं. हा माझा जाहीरनामा आहे. भीमनगर येथे तुम्ही आले असता, हा माझा जाहीरनामा आहे. तरी पण मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. 2 वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि ते पुढची स्टेप समिती तयार करायची होती, त्या समिती तयार केलेली नाही. ज्या कौन्सिल मधील जे लोक होते, बौद्ध समाजाचे असो किंवा अजून कोणतेही असो, त्यांना आपण विचारा. त्या शासनाने जे नियम घालून दिलेले आहे पुतळ्यासंबंधी, ते आता सुप्रीम कोर्टच्या मार्गदर्शकानुसार
त्यांनी नियम घालून दिलेले आहे. त्याची समिती तयार करायचं आणि समितीने पुतळ्याची पूर्णपणे जबाबदारी घ्यायची असं एक कायदा केलेला आहे. त्यामुळे कोणीही समितीत मध्ये यायचा तयारच झाला नाही. त्यामुळे तो पुढं विषय सरकला नाही. तर आपल्या निवडणुकीसाठी आता येत्या 5 वर्षासाठी काय जाहीरनाम्यामध्ये कोणते ठळक वैशिष्ट्य असणार आपल्या जाहीरनाम्यात? बाकी जेवढे काम राहिलेले आहेत गावाच्या विकासासंबंधी, कारण मी जेवढे आश्वासन दिलं होतं तेवढे तर पूर्तता झालेली आहे. पाणी पुरवठाची योजना असो, पाणी पुरवठाची योजना गोदावरी बळेगाव बंधारातून मंजूर करून आणलेली आहे. आणि जर कोणाला वाटत असेल योजना होणारच होती तर मागच्या 15-20 वर्षापासून का झाली नाही? याच्यासाठी काय काय केलं या योजना मंजूर करायसाठी मला माहित आहे आणि देवाला माहित आहे. नाही तर ते 33 किलोमीटर पासून पाणी आणणे अशक्य होतं जवळजवळ. पण देवाने साथ दिली आणि लोकांनी जे विश्वास टाकून निवडून दिले होते त्यामुळे देवाने साथ दिली आणि ती योजना मंजूर झाली. 42 कोटीची आपल्या मुदखेड शहराला योजना मंजूर झाली माझ्या काळात. आणि आता आपल्याला फिल्टरचं पाणी भेटणार आहे. जर कार्यकाळ अजून पुढे राहिला असता तर नक्कीच आजपर्यंत योजना चालू झाली असती. पण अजून योजना चालू झालेली नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे अजून कमीत कमी असंच जर काम पुढे चालू राहिलं तर 2 वर्ष अजून योजना चालू होणार नाही. आणि त्याच्यात कशामुळे एवढं पेंडिंग राहिलं, काय राहिलं ते आपल्याला कोणाला माहित असेल किंवा नसेल तर आपण माहिती काढून घ्या. कशामुळे राहिलं, काय राहिलं ते. मला तर सगळंच माहित आहे कशामुळे पेंडिंग राहिलं. ही योजना मंजूर करण्यासाठी आपल्याला सहकार्य कोणी केलं ते पण सांगा. योजना तर मंजूर करायसाठी मीच मुंबई आणि मुदखेड एक करून टाकलो. आता ज्या बैठकीमध्ये योजना मंजूर झालेली आहे, ज्या बैठकीमध्ये झाली होती योजना मंजूर, त्या बैठकीची एक समिती होती. त्या समितीचे अध्यक्ष त्यावेळेसचे अर्थमंत्री राज्याचे आपले मान्य अजित पवार साहेब होते. ते आज स्वतः अर्थमंत्री आहे. आणि दुसरे एक सदस्य होते पाणी पुरवठा मंत्री, जे त्यावेळेस गुलाबराव पाटील होते. आणि आपले पालकमंत्री मुदखेडचा प्रश्न असल्यामुळे आपले स्वतःचे इकडचे आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब होते एक सदस्य. त्या बैठकीमध्ये विषय तो गेला आणि तिथं योजना मंजूर झाली. आणि त्या बैठकीमधला जर इतिवृत्त पाहायचा असेल तर कोणी त्या बैठकीचा विषय, ठराव, दिवस सगळा देतो. तिथली रेकॉर्डिंग काढा, काय काय विषयावर बोलणं झाला, कोण कोण काय काय म्हणले, ते सगळंच कळून जाईल. मागील जाहीरनाम्याप्रमाणे 90% कामे झाली हो असं तुम्ही बोलताय सर. हो. ग्राउंड स्तरावर, विशेष ग्राउंड स्तरावर मतदारामध्ये याची बिलकुल चर्चा नाही सर. वास्तव आहे याच्यावर काय बोलतात? ही एक शोकांतिका आहे. कारण ह्या मागच्या काँग्रेस आणि आताच तर खिचडी झालेली आहे. त्यांचा एकच उद्देश, मी ज्या दिवशी निवडून आलो त्या दिवसापासून माझी प्रतिमा निगेटिव्ह कशी मलिन करता येईल एवढेच कामाला लागलेत. आणि आजपर्यंत तेच काम त्यांचं चालू आहे. दुसरं काहीच काम त्यांना नाही. त्यांचा एक काळ होता, मी तर बघितलं नाही सर.
एक मतदाराचं बाकी चर्चेचं प्रशासन चांगलं होतं. आता 90% काम झाल्यावर सुद्धा मतदारामध्ये सर चर्चा असाय पाहिजे बाबा जागीरदार की दुसऱ्या वेळेस यायला पाहिजे. मी काय म्हणालो, ज्या वेळेस निवडून आलो निकाल लागला त्या वेळेपासूनचा एकच एजेंडा होता, निगेटिव्ह कशी पब्लिसिटी करायची माझ्याबद्दल, तेवढंच काम केलेलं आहे आणि दुसरं काहीच केलेलं नाही. आणि आपल्या लोकांनाही स्वतः डोळ्याने पाहिल्यावर विश्वास करायचा हे केलेलं नाही लोकांनी. जर कोणाला विकास झाला नाही असं सांगत असतील तर विकास काय काय केलं ते आता सांगतो. हे तर जाहीरनामा झाला, ते जाहीरनाम्यामधले काम तर झालेले आहेत. जाहीरनाम्यामधलं रेल्वे भुयारी मार्गाचा प्रश्न माझ्यामुळेच निकाली लागला आणि काम माझ्या हातावरच पूर्ण झाला. तो फक्त एका साईडची बाजू क्रेडिट यांनी 100% घेऊ नये याच्यासाठी अडवून ठेवले आणि ते काम होता फक्त 4 दिवसाचं. माझा शेवटच्या दिवस ज्या वेळी होता त्यावेळेस इकडची मेन जी बाजू होती ते पूर्णपणे झालेली होती. त्यात अनेक अडचणी होते आणि पूर्ण अडचणीवर मात करून मी ते अंडरब्रिज पूर्णपणे केलेलं आहे. कोणी याच्यामध्ये राहू नये की अंडरब्रिज चव्हाण साहेबांनी केले म्हणून. कारण जर चव्हाण साहेबांनी केले असते तर मागच्या 15 वर्षापासून तो राहिला नसता. कारण मला असं माहित आहे, एवढा मला अध्यक्ष असल्यामुळे मंत्रालयामध्ये खूप वेळेस चक्र मारलो, बैठकीला, दुसऱ्या कामाविषयी काही. मुख्यमंत्री म्हणजे तोंडातून जर शब्द काढले तर कोणतंच काम झाला नाही असं होऊच शकत नाही. ते बाकीचे सगळे काम जे सँक्शनिंग वगैरे जे काही ते नंतर सगळेच होतात, पण अगोदर काम झालं. आणि एवढं तत्पर असतात अधिकारी सुद्धा मुख्यमंत्र्याविषयी. तोंडातून काढले की लगेच ते झालाच समजा काम, ओरल बोलले तरी. पण तसं शेवटचा प्रश्न असा आहे, ज्या पद्धतीने आपण सांगितले आहे की मी ज्यावेळेस अपक्ष निवडून आलो त्यावेळेस काही भाजप, बीएसपी, काही इतर पक्षाचे होते, मला काही विकास कामे करण्यासाठी अडचण निर्माण झाली. तर यावेळेस असा मुद्दा आहे की केंद्रात राज्यात भाजपची सरकार आहे, तर या ठिकाणी आपण अपक्ष म्हणून जर निवडून गेलो तर त्या ठिकाणी आपण देखील त्याच्या बाकावर बसणार आहोत का, युती करणार आहोत त्याच्यासोबत काम करण्यासाठी? काम करण्यासाठी कोणालाही सोबत घ्यावाच लागणार आहे, त्याच्याशिवाय शक्य होणार नाही. कारण अजून दुसरं माझा अनुभव एवढा झालेला आहे, एक देवदासराव चौदंते शिवाय दुसरे कोणीच 5 वर्षाचे अध्यक्ष आता नाही. फक्त तुम्ही नगराध्यक्ष पदाची नगराध्यक्ष पदाचीच निवडणूक मी स्वतः लढवणार आहे. आणि लढवणार आहे, लढणार आहे नाही म्हणलो, लढवणार आहे. बरोबर आहे ना. बाकीचे पुढे जे सोबत येतील त्यांना नक्कीच काही ना काही. हो, दिवस काय, एका दिवसामध्ये सगळं होऊन जाते. हो, तुम्हालाही माहित आहे सगळं. बरं सर, माझा प्रश्न असा आहे की गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रमुख पक्ष असलेल्या भाजपा, काँग्रेस यांना दोन्ही प्रचार देऊन तुम्ही अपक्ष निवडून आलात. पण पुन्हा तुम्ही आल्यानंतर जसं आता तुम्ही म्हणताय की लढलोय, पण काही घटना घडामोडी पण तुमच्या काउन्सिलमध्ये अशा मोठ्या झाल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा व्हावं लागलं. काही जे काही गुन्हे असतील, काही गोष्टी घडल्या, ते कशा घडल्या? तो राजकारणाचा एक भाग होता, सगळ्यांनाच माहित आहे. जेव्हा योद्धा शरण येत नाही तेव्हा बदनामी करायचा एकच मार्ग असतो, आणि ते बदनामी करायसाठी केसेस करायला लावलो. किती खोटे केसेस आहे सगळ्यांनाच माहित आहे. कोणी असं नसेल हे खोटे केसेस नाही म्हणून नाही सांगणारा. आणि ते खोटे केसेस करायला लावलेले आहे. आणि खोटे केसेस असल्यामुळेच ते तर विषय आता कोर्टात आहे, त्यावर जास्त भाष्य आपल्याला करता येणार नाही.
8 वर्ष झाले तरी चार्ज फ्रेम सुद्धा झाला नाही त्या केसमध्ये. त्याच्या मागे कोणाचा हात कोणाचा असू हात शकतो? होता? हात असू शकते असं वाटतं. कोणाचा हात असू शकतो? जे हात आहे तुम्हाला सगळ्याला माहित आहे, नाही माहित नाही असं नाही. माहिती झालं पाहिजे ना. आणि जे हात आहे त्यांच्या विरोधातच मी आज सुद्धा निवडणूक लढवणार आहे आणि जिंकून सुद्धा येणार. लोकांचं म्हणणं असं बी आहे की 5 वर्ष झाल्याच्या नंतर जहागीरदार साहेब 3 वर्षे प्रशासक राजामध्ये इथं मुदखेडात फिरकले नाही. आता ऐनवेळी निवडणुकीच्या समोर येत आहेत. हे भाजपाचं एक षडयंत्र असू शकते की भाजपाने त्यांना उभं केलेलं असू शकते. या संदर्भात आपलं म्हणणं काय? मताचं विभाजन व्हावं या दृष्टिकोनातून. मी आतापर्यंत निवडणूक अशीच लढलेली आहे. प्रत्येक वेळेस काँग्रेस, भाजप आणि मी मागच्या 15 वर्षापासून हेच चालू आहे. त्याच्या अगोदर राम चौधरी साहेब होते, त्यांच्या काळात होता आणि 15 वर्षापासून तर माझच मागं पुढे निवडणूक आहे. त्यामुळे हा प्रश्नच बेकारचा वाटते मला तर. कसं पारंपरिक फक्त माणूस इकडचा तिकडे गेलेला आहे, दुसरा काहीच नाही. साहेब, कोणतीही जरी निवडणूक असेल तर भागाचे नेते हे अपक्षामध्ये उभं करीतच आले. करीत आले का? इतिहास आहे आता. मग तुमचं म्हणणं असं आहे का मागच्या 15 वर्षापासून मला दुसरा कोणीतरी उभं केले असं म्हणणं आहे का? चर्चा आहे सर. हा? चर्चा आहे. नागरिकांची चर्चा. मागच्या 15 वर्षापासून जे निवडणूक लढवायला ही वेळ वेगळी होती. आजची वेळ वेगळी आहे. नाही तुम्ही जर 5 वर्षाची कारकीर्द झाल्याच्या नंतर कंटिन्यू मुदखेडमध्ये जर सहवासात राहिला असलात, 3 वर्षाचा गॅप झालाय म्हणून हा लोकांमध्ये प्रश्न निर्माण झाला. गॅप काही झालेला नाही आणि माझे जेवढे लोक आहेत त्यांच्याशी पूर्णपणे संपर्कात होतो आणि पुढेही राहणारच आहे. गॅप झालेला नाही. नुसतं बोंबलायचं, पब्लिसिटी करायची, निगेटिव्ह प्रोपोगंडा करायचं, हा राजकारणाचा भाग असतो, दुसरा काही नाही. सगळ्या 5 वर्ष नगराध्यक्ष झाल्यानंतर सगळ्यात आनंद कोणता झाला तुम्हाला? कोणाचं सहकार्य लाभलं काउन्सिलमध्ये? कौन्सिलमध्ये हा, कारण तुम्ही एकटे होतात ना अपक्ष. कौन्सिल मधून तर मला कोणाचं सहकार्य मनानं सांगायलो आणि मनानं कोणीच सहकार्य केलेलं नाही. मी एकटाच होतो सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत एकटाच लढलो आणि एकटाच जिंकून निघालो. समजा येणाऱ्या निवडणुकीत तुमचा विजय झाला हम्म, आणि सत्तेमध्ये जशी 2017च्या टर्म मध्ये हम्म. अपक्ष म्हणून तुम्ही निवडून आलात, काउन्सिल वेगळी पक्षाची होती. आता जरी समजा तीच परिस्थिती असली तर तुम्ही काय करता? ते सपोर्ट करतील, नाईलाज आहे त्यांना, कारण अध्यक्ष असल्यामुळे त्यांना सपोर्ट करण्याशिवाय काही पर्यायच नसतो. त्यावेळेस सपोर्ट केलेच नाही. हा, त्यावेळेस सपोर्ट कुठे केले? केले ना त्यावेळेस सपोर्ट. तर विरोधच केले. नाही तुम्हाला काम करू दिलं नाही, तुम्ही सांगताय. तुम्हाला जावं लागलं सर त्यांच्याकडे. नाही, तुमची गलतफहमी आहे. मी गेलो नाही. आता मधल्या काय गोष्टी सांगायचं नसते. नागरिकाला कळू द्या ना सर. तुमचं म्हणणं होतं- पण तुमचं म्हणणं होतं की मला काम करू देत नव्हते म्हणून मला त्यांच्यासोबत जावं लागलं. त्यांच्या सोबत मी गेलो नाही. मी जायचा असला असता तर निकाल लागला की तेव्हाच पडालो असतो. आणि मला त्यावेळेस भरपूर लोकांची इव्हन मुख्यमंत्रीची सुद्धा ऑफर होती. सगळ्यांनाच माहित आहे, खूप मोठी ऑफर. 2.5 वर्षानंतर तुम्ही काही अशाच ऑफर स्वीकारले अशी चर्चा आहे. बरं सर, एक मला दुसरा प्रश्न असा जो आहे, माणूस म्हणल्यानंतर एक कुठेतरी आनंद निर्माण झाल्याच्या यशस्वी झाल्यानंतर आनंद दिसतो. असा तुम्हाला 5 वर्षाच्या नंतर यशस्वी झाल्यानंतर असं कोणतं काम केलं असं एक मानसिक समाधान लाभलं? मी पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली, अंडरग्राऊंडचं काम केलो आणि गावातले वसंतनगर तांडा असू द्या, कृष्णानगर असू द्या, अशोकनगर असू द्या, किंवा बागमार गल्ली असू द्या, किंवा आपला परंपार मठ असू द्या, तिकडचे सभागृह जेवढे बांधकाम केलेले आहे मी, ते मला खूप समाधान वाटलं. आणि खंत कोणत्या गोष्टीची वाटते की बा कारकीर्द संपून गेली पण काम करू शकलो?
खंत तर भरपूर आहे, काम करू शकलो नाही. एक ईदगेचं काम आहे, टेंडर पर्यंत घेऊन गेलो, पण स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांनी करू दिलेलं नाही. दुसरी खंत, ते शादीखाना, तिथे एक टेक्निकल अडचण होती, तुम्हाला तेही सांगतो आता. कारण डीपी प्लॅन असतो, हे तर सगळ्यांनाच माहित आहे. शादीखाना म्हणजे गुजरीच्या वर गुजरीच्या वरचं डीपी प्लॅन असतो. डीपी प्लॅन विषयी सगळ्यांनाच माहित आहे, बरोबर आहे ना. ते डीपी प्लॅन मध्ये जी जागा ज्यासाठी रिझर्व आहे त्याच्याशिवाय दुसरा काही काम करता येत नाही. जर ते बदलायचं असेल तर ते 33 प्रमाणे नगरपालिकेला प्रस्ताव शासनाकडे पाठवावा लागतो आणि तिथं बदलून जे काही आपल्याला करायचं आहे त्याचा उद्देश बदलायचा असेल तर तिथून मंजुरी करून घेऊन पुढं आपल्याला जावं लागते. पण ती प्रक्रिया एवढी किचकट आहे, ते सहसा सोपी पद्धत नाही. ते उद्देश बदलायसाठी जागेचं, त्यामुळे ती शादीखान्याची जी जागा होती तिथं डीपी प्लॅन मध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स या उद्देशाखाली जागा नमूद आहे डीपी प्लॅन मध्ये. त्यामुळे माझा असा विचार होता त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स प्लस शादीखाना. आजकाल ट्रेंड चालू आहे प्रत्येक ठिकाणी, आणि नगरपालिकेमध्ये तर 100%, नगरपालिका असो महापालिका असो, तिथं तर 100%. कारण उद्देश एवढंच असतो नगरपालिकेचं किंवा महापालिका जे काही असेल तर लोकल बॉडीचं, तिथं एक तर लोकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आणि दुसरं नगरपालिकेचा उत्पन्न वाढविणे. कारण नगरपालिकेचा मुदखेडला उत्पन्न वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये गरजेचं याच्यासाठी आहे, अजून काय झालेलं नाही. जेव्हा पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होईल त्यावेळेस त्या योजनेचा मेंटेनन्स खर्च कमीत कमी 1.5 कोटी वार्षिक लागणार आहेत. आणि आपली वसुली माझ्या माहितीप्रमाणे माझा शेवटच्या वर्षी फक्त आपला 35 लाख रुपये होता. याच्यासाठीच मी एवढे कॉम्प्लेक्स वगैरे तयार करायचा मागं पडलो आणि त्यामध्ये सक्सेस सुद्धा झालो. काही एक राहिलं ते पुढच्या याच्यामध्ये होऊन जाईल. आणि ते योजना चालू झाल्यानंतर 1.5 कोटी ते कमीत कमी लागणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स परत शादीखाना करायचा माझा विचार होता. पण मागच्या काउन्सिल मधले लोक त्यांनी कडाडून विरोध केला आणि ते काम करू दिले नाही. त्याची एक एवढी खंत आहे माझ्या याच्यामध्ये, शादीखान्याची आणि ईदगेच्या कामाची. डम्पिंग ग्राउंडला जे खत निर्मितीचा काहीतरी कारखाना संदर्भात प्रोजेक्ट होता तुमच्या डोक्यामध्ये, त्याचं पुढे काय झालं? जिथपर्यंत त्याला नेता येत होता तिथपर्यंत काम केलं मी. खत निर्मितीची मशीन वगैरे सगळं आणून बसवलो, चालू केलो, सगळं केलेलं आहे. एक छोटंसं काम शिल्लक राहिला होता, ते काम झालं नाही. कशामुळे पुढे ते सगळे मशीन स्क्रॅप मध्ये टाकले? आज पूर्ण ते गणखात ते प्रशासकाला आपण विचारू शकता कशामुळे स्क्रॅपला टाकले. कारण माझ्या कार्यकाळातला तो मी चालू केली होती आणि खत निर्मिती सुद्धा चालू झाली होती. आणि तेच नाही, माझ्या कार्यकाळात मी डेनिसची गल्फर मशीन सुद्धा आणली. कचऱ्यासाठी घंटागाड्या घेतलो. फायर ब्रिगेड मुदखेडला नव्हती, फायर ब्रिगेड मंजूर करून आणलो. फायर ब्रिगेड घेतलो मुदखेडला. पुढं अगोदर नव्हती, काहीच नव्हतं अगोदर. फायर ब्रिगेड घेतलो. माझ्या कार्यकाळात भरपूर कामं केलेली आहेत. चला शमशान शेवटचा प्रश्न स्वच्छ पाणी महत्वाचा प्रश्न आहे. 2017 मध्ये
आम्ही सगळे साक्षीदार आहोत. हम्म. तुमचा कॉन्फिडन्स फार हाय होता सर. निवडणूक होऊन निकालाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हम्म. तो आज नाही. काय बोलतो बॉडी लँग्वेज विषयी जर विचारत असेल तर एक सांगतो, मी आता स्वतः निवडणूक लढवणार नाही. बरोबर आहे, मी स्वतः निवडणूक, ऐका ना, मी स्वतः निवडणूक लढवणार नाही. कारण माझी मधल्या काळामध्ये थोडी तब्येत बरोबर नव्हती, हे सगळ्यांनाच माहीत आहे. कारण मुदखेडून जेवढे फोन येत होते त्यावेळेस एकच विचारत होते, सर तब्येत कशी आहे. पहिला प्रश्न तेच होतं. त्यामुळे माझी तब्येत बरोबर नव्हती आणि तब्येतीचा भाग हा राजकारणाचा भाग नसतो आणि कोणी तब्येतीमध्ये राजकारण करू नये आणि माझा एक मत आहे. माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी स्वतः राजकारणामध्ये उतरणार नाहीत. आणि युग जेन झेडचं झालेलं आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. नवीन युग चालू झालेलं आहे आणि जेवढे यंग लोक काउन्सिलमध्ये येतील ते जोश त्या लोकांमध्येच असणार आहे. आता माझ्यामध्ये तेवढा जोश नाही, यात काही हे नाही, कारण माझी तब्येत तेवढी नाही. त्यामुळे मी सुद्धा आता या निवडणुकीमध्ये आणि याचं पुढेही फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेतच असणार आहे आणि यंग लोकांना पुढे करणार आहेत. आणि पूर्ण गावाच्या लोकांची माझी अपील आहे की सगळ्या कोणताही पक्ष असो आणि कोणत्याही समाजाचा असो, हा यंग लोकांचा युग आहे. ते जोश असणे आवश्यक आहे काम करण्यासाठी, कारण ही कौन्सिल म्हणजे एक सेवेचा उत्तम साधन आहे. नगराध्यक्षाचा उमेदवार कोण असणार? नगराध्यक्षाचा उमेदवार माझी मुलगी राहणार आहे. नाव सोफिया अंजुम आणि ते पोस्ट ग्रॅज्युएट आहे मुलगी माझी. ती राहणार आहे. जर झाला तर सोफिया अंजुम मुजीब अहमद अन्सारी. आणि एकच हे आहे, पूर्ण गावामध्ये यंग लोकांना निवडून द्यावे. प्रत्येक वार्डात प्रत्येक नगरसेवकांनी, प्रत्येक समाजाच्या लोकांनी यंग लोकांना पुढे करावं आणि माझ्यासारखे लोक, माझ्या वयाचे लोकांनी फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेतच राहावं आणि मेन समोरच्या लाईन मध्ये कोणीही येण्याचा प्रयत्नच करू नये, असा माझा मत आहे. आणि मी कामं भरपूर केलेले आहे, त्यामुळे मला पुन्हा जनता निवडून देतील असा माझा विश्वास आहे. धन्यवाद. आपण सगळं आले, धन्यवाद.